नमोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं धडा 8वा आहे उच्चांग जातक वंदना यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत। 10वीची परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपण थोडं ग्रामरचं नंतर करणार आहोत। ग्रामर जी सिरीज चालू केली होती ती आपण मोस्ट ऑफ द कवर केलेलं आहे 10वीसाठी, आणि 9वीसाठी आपण नंतर ते करणार आहोत। पण आता त्यांचा पोर्शन संपवण्यासाठी आपल्याला हे जे धडे आहेत किंवा कविता आहेत ते आपण बॅक टू बॅक आपण हा सिरीज चालू करणार आहोत 10वीची, कारण जेणेकरून त्यांना त्यांचा पोर्शन कुठे थांबू नये। शाळेवर वर्गामध्ये वेळ तेवढा भेटत नाही आहे किंवा इतर जे काय प्रोग्राम आता चालू होतील त्यामुळे तेवढा वेळ भेटणार नाही, म्हणून आपण या ठिकाणी इयत्ता 10वीचं संपूर्ण धडे आणि कविता हे कंटिन्यूस करणार आहोत, आणि सोबतच काही त्याच्यामध्ये काही ग्रामर राहिलं असेल ते पण आपण बघणार आहोत। तर आज आपण 8वा धडा उच्चांग जातक वंदना हे आज पाहणार आहोत। कशी स्टोरी कशी आहे, मी बेसिक ऑफ द स्टोरी सांगतो की ह्यामध्ये कोसल राष्ट्रामध्ये हे घडलेली घटना आहे। भगवान बुद्धांनी कशी ती गोष्ट सांगितली ते तुम्हाला नंतर सांगेल। तर त्याच्यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला शेतामध्ये काम करत असतानाच राज्यामध्ये 3 लोकांनी चोरी केलेली पळून आले। त्या ठिकाणी त्यांची जी शेती होती त्या मार्गाने ते पळून आले, आणि त्यांच्या पाठोमागून त्यांना जे शोधणारे होते ते पण आले। शेती करताना ह्या 3 पुरुषांनी त्यांनी पाहिलं, आणि त्यांना त्या लोकांना असं वाटलं की हे जे चोर होते तर हेच लोक होते, आणि ह्यांनीच ते वेश बदलून आता ते शेती करतात आहे। म्हणून त्यांना तिघांना ते लोक घेऊन जातात राजदरबारामध्ये, आणि त्या राजामध्ये ते कैदी म्हणून राहतात। त्यावेळी त्यांच्यावरती दुसरी स्त्री काम करत होती, महिला काम करत होती। ती राजाकडे जाते आणि राजांना म्हणते की मला आच्छादन द्या, उच्चांग म्हणजे आच्छादन द्या। तर राजा म्हणतो की मी फक्त एकाला सोडू शकतो, आणि तुला कोणाला सोडवायचं ते मला सांग। तर ती स्वतःच्या भावाचा निर्णय घेते की माझ्या भावाला तुम्ही सोडा, आणि ज्या पद्धतीने ती सांगते आणि ज्या पद्धतीने ती मांडणी करते किंवा बुद्धिचातुर्याचा जी वापर करते ते पाहून राजा आनंदित होतो आणि त्या तिघांनाही सोडतो। तर ही बेसिक ऑफ द स्टोरी ही अशी आहे, पण ते आपण कसं ती म्हणजे ती मागते, कसं ती सांगते की मग भावच कसा महत्त्वाचा आहे किंवा भाव कसा आता तिला महत्त्वाचा आहे, आणि इतर सध्या जी तिचा नवरा आणि मुलगा असतो तर त्यांना ती एका बाजूला करून भावाची निवड कशी करते ते आपण ह्या गोष्टीमध्ये पाहणार आहोत। तर आपण सुरू करतोय। उच्चांग देव मे पुत्तेहि इदं सत्था जेतवने विहरंतो अन्यंतरं नादी जानपदिथिं आरभ कथेसी, म्हणजे जेतवनात निवास करत असताना एका खेड्यातील महिलेविषयी भगवान बुद्धांनी ही कथा सांगितलेली आहे। एकस्मिन् समये कोसलरट्ठे तयोजना अन्यतरस्मिन् अटवी मुखे कसंती। अटवी म्हणजे जंगल, अन्यतरस्मिन् म्हणजे अन्यतर किंवा दुसऱ्या, कसंती म्हणजे शेती करत असतात, कसंती शेती करतात। अनेक वचनामध्ये हे आहे, आपण ते पाहिले पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ग्रामरचं बघत होतो तेव्हा ते कसंती कसती असेल तर शेती करतो, आणि शेती कसंती म्हणजे शेती करतात, अशा प्रकारचं हे अनेक वचनामधलं मुख आहे। 8वी मुखे म्हणजे जंगलाच्या अरण्याच्या साईडला, अन्यतरस्मी पुन्हा एकदा अन्यतर किंवा दुसरे। तर एकस्मिन् समये कोसलरट्ठे तयोजना अन्यतरस्मिन् 8वी मुखे कसंती, म्हणजे एकदा कोसल राज्यात 3 लोक जंगलाच्या हद्दीत शेती करत होते। आपल्याला स्क्रीनवरती जे काही दिसत असेल, आता पाली गाथा आहे, मराठीचं ट्रान्सलेशन आहे, त्या तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये पण राहील। मी आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट नाही करत आहे, कारण वेळ तेवढा नाही आहे आपल्याकडे। तर ह्याचा मी वेगळा पार्ट बनवेल इंग्लिशमधले, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वेगळा पार्ट बनवेल। तर मला तशी कमेंट करा की सर मला इंग्लिशमध्ये पण समजून घ्यायचं आहे, तर मी आपण तो इंग्लिशमधला पार्ट पण बनवू तयार आपण बनवूया आपण नंतर, पण सध्या मराठी आपण करतोय। तस्मिन् समये अंतो अटवीयं चोरा मनुष्ये विलंपित्वा पलायिन्सु म्हणजे पळून आले, पळून जातात। विलंपित्वा म्हणजे चोरून किंवा लुटून। तस्मिन् समये अंतो अटवीयं चोरा
मनुष्ये विलंपित्वा पलायित्सु. अटवीयंग इथे आलेलं आहे. अटवीयंग म्हणजे ही कर्म आहे, काय आहे ते तुम्ही मला समजून म्हणजे कमेंटमध्ये सांगा, कारण आपण अंग हे प्रत्यय पाहिलेलं आहे. चोरा, चोर, चोरो आणि चोरा. चोरा म्हणजे अनेक वचनामध्ये आलेलं आहे. चोरो असते तर एक वचन. मनुष्य, आता मनुष्य ए प्रत्यय लागला तर कुठल्या विभक्तीमध्ये ते तुम्ही मला सांगा. त्याचवेळी तस्मिन समये, त्याचवेळी जंगलातून काही लुटारू लोकांनी लोकांना लुटून पळ काढला, म्हणजे पळून आले. मनुष्या ते चोरे परियसित्वा अपसंता तं ठानं आगमं तुम्हे अटवीयं विलंपित्वा इदानी कस्सका विय होताती. ते चोरा इमे ते बंदित्वा आनेत्वा कोसलरैन्यो अदंसु. म्हणजे गावकरी त्या चोरांना शोधत तिथे आले आणि त्यांना ते चोर न सापडल्याने त्यांनी त्या तिघांनाच, म्हणजे ते जे आधी ऑलरेडी शेतीमध्ये शेती करत होते त्या तिघांना, तुम्हीच जंगलात लोकांना लुटले आणि आता शेतकऱ्यांसारखे वागत आहात असे म्हणून पकडले आणि राजा कोसलकडे घेऊन गेले. परियसित्वा म्हणजे शोधून. अथेका इत्थी आगंत्वा आच्छादन मे देथ आच्छादनं मे देथाती परिदेवंती पुनः पुनः राजनिवेसन परियाती. म्हणजे त्याचवेळी एक महिला वारंवार राजवाड्यात येऊन मला वस्त्रे द्या, मला आच्छादन द्या, मला आच्छादन द्या किंवा मला वस्त्रे द्या असे म्हणून रडू लागली. राजा तस्मा सद्दं सुत्वा गच्छत देथ इमिस्मा आच्छादनं ती आह. तिचा आवाज ऐकून राजा म्हणाला, जा तिला वस्त्र द्या, तिला आच्छादन द्या. मनुष्या साटकं गहेत्वा अदंसु. साटकं म्हणजे काय आहे? भिक्खूंचे वस्त्र किंवा इतर वस्त्रे असतात ते त्याला म्हणतात साखर. त्याला लोकांनी एक साडी नेऊन तिला दिली. मनुष्या साट, मनुष्या म्हणजे अनेक वचनामध्ये मनुष्या चाटकं घेतवा घेऊन अदंसु दिली. लोकांनी एक साडी घेऊन तिला दिली. सातं दिस्वा नाहं एतं आच्छादनं याचामी सामिकच्छादनं याचामी ती आह. ती ते पाहून म्हणाली, ती महिला म्हणाली, मी या वस्त्रांची मागणी करत नाही आहे, मी पतिरूपी वस्त्रांची मागणी करत आहे, आच्छादनाची मागणी करत आहे. मनुष्या गंतवा रैन्यो आरोचयन्सु न किरेसा इदं आच्छादन कथेती सामिकच्छादन कथेती. लोकांनी राजाला जाऊन सांगितलं, ती महिला साडी मागत नाही आहे तर पतिरूपी वस्त्र मागत आहे किंवा आच्छादन मागत आहे. अथंन राजा पक्कोपासेत्वा त्वंकीर सामिकच्छादन याचिसीती पुच्छी. तेव्हा राजाने तिला बोलावले आणि विचारले, तू पतिरूपी वस्त्र मागत आहेस का? अथंनं राजा पक्कोपासेत्वा त्वंकीर सामिकच्छादन याचसीती पुच्छी. तेव्हा राजाने तिला बोलावले आणि विचारले, तू पतिरूपी वस्त्र मागत आहेस का? आमदेव, होय. इत्थ्या ही सामिके आच्छादन नाम सामिके ही असती सहस्र मुलंपी साटकं निवद्धा इति नग्गा एव नाम इमस्स पनथस्स साधनथं. म्हणजे ती म्हणाली, होय देव. आमदेव म्हणजे होय देव. स्त्रीसाठी तिचा पतीच खरे वस्त्र असते. जर पती नसेल तर हजारो मौल्यवान साड्या नेसलेली स्त्रीसुद्धा नग्नच मानली जाते. या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तिने एक गाथा उद्धृत केली. म्हणजे आमदेव इत्या ही सामिको आच्छादनं नाम सामिके ही असती सहस्रमुलंपी साटकं निवत्था इत्थी नग्गा एव नाम इमस्स पनथस्स साधनथं. म्हणजे ती म्हणाली, होय देव. स्त्रीसाठी तिचा पतीच खरे वस्त्र असते. जर पती नसेल तर हजारो मौल्यवान साड्या नेसलेली स्त्रीसुद्धा नग्नच मानली जाते. या गोष्टीची पुष्टी करण्यासाठी तिने एक गाथा म्हणाली. ती गाणं काय म्हटलेली? नग्गा नदी अनुदका नग्गं रठ्ठं अराजकं इतिपि विधवा नग्गा यस्सापि दस भातरोती. म्हणजे पाणी नसलेली नदी नग्न असते. नग्गा नदी अनुदका, पाणी नसलेली नदी नग्न असते. नग्न रठ्ठं अराजकं, राजा नसलेला देश नग्नच असतो.
इथिपि विधवा नग्गा यसापि दस भातरो, म्हणजे ज्या स्त्रीला 10 भाऊ आहेत ती विधवासुद्धा नग्नच असते. इथिपि विधवा नग्गा यसापि दस भातरो, दस भातरो, दस म्हणजे 10, भातरो म्हणजे भाऊ, म्हणजे ज्या स्त्रीला 10 भाऊ आहेत ती विधवासुद्धा नग्नच असते. इदं सुत्तं आहरितब्बं, हा उपदेश ऐकून त्याने म्हणजे राजाने त्या तिघांना आणले. इदं सुत्तं आहरितब्बं राजा तस्सा पसंतो इमे ते तयो जना के होंती ती पुच्छी. राजा तस्सा पसन्नो इमे ते तयो जना के होंती ती पुच्छी, म्हणजे राजा तिच्यावर प्रसन्न झाला, प्रसन्न म्हणजे प्रसन्न झाला आणि विचारले, हे 3 पुरुष तुझे कोण आहेत? एको मे देव सामिको एको भाता एको पुत्तो ती म्हणाली, एको सामिको, सामिको म्हणजे पती, एको भाता एक भाऊ आहे आणि एक पुत्तो म्हणजे एक पुत्र माझा मुलगा आहे. राजा अहं ते तिठ्ठो इमेसु तीसु एकं देमी कतरं इच्छसी ती पुच्छी. राजा अहं ते तिठ्ठो इमेसु तीसु एकं देमी कतरं इच्छसी ती पुच्छी. राजा म्हणाला, मी तुझ्यावर खूप आनंदी आहे, या तिघांपैकी एकाला मी सोडून देतो, तू कोणाला निवडशील? कतरं इच्छसी म्हणजे कोणाला तू निवडशील. सा अहं देव जीवनमानं एकं सामिकं लभिस्सामि पुत्तंपि लभिस्सामि एव माता पितुनं पनमे मत्तता भाताव दुर्लभो भातरं मे देही देवाती. ती म्हणाली, देव मी जिवंत असेपर्यंत पती आणि मुलगा पुन्हा मिळू शकेल, पण माझे आई वडील आता हयात नाहीत, त्यामुळे मला माझा भाऊ दुर्मिळ आहे, म्हणून मला माझा भाऊ द्या. काय म्हणाले ती? साह आह अहं देव जीवनमान एकं सामिकं लभिस्सामि पुत्तंपि लभिस्सामि एव माता पितूनं पनमे मत्तता भाताव दुर्लभो भातरं मे देही देवाती. ती म्हणाली, देव मी जिवंत असेपर्यंत पती आणि मुलगा पुन्हा मिळू शकेल, पण माझे आई वडील आता हयात नाहीत, त्यामुळे माझा भाऊ दुर्मिळ आहे, म्हणून मला माझा भाऊ द्या. राजा तुस्सित्वा तयोपी विसज्जेसी. राजा तिच्यावर इतका प्रसन्न झाला की त्याने त्या तिघांनाही सोडून दिले. एवं त एकिकं निस्साय ते तयो जना दुःखनो मुत्ता. अशा प्रकारे त्या एका स्त्रीमुळे ते 3ही पुरुष संकटातून वाचले. एवं तं एकिकं निस्साय ते तयो जना दुःखनो मुत्ता, म्हणजे अशा प्रकारे त्या एका स्त्रीमुळे 3ही पुरुष संकटातून वाचले. तं कारणं भिक्खुसंगे पाकटं जातं. ही घटना भिक्खू संघामध्ये प्रसिद्ध झाली. तं कारणं म्हणजे ही घटना भिक्खुसंगे पाकटं जातं म्हणजे प्रसिद्ध झाली. अथेक दिवसं भिक्खू धम्मसभाय सन्निपतिता आऊसो एकं इत्थिं निस्साय तयो जना दुःखनो मुत्ताती तस्सा गुणकथाय निसिदिंसु. मग एके दिवशी भिक्खू धम्मसभेत एकत्र बसून, अहो एका स्त्रीमुळे 3 पुरुष संकटातून वाचले असे म्हणून तिचे गुणगान करत होते. सत्था आगंत्वा काय नथु भिक्कवे एतरही कथाय सन्निसिन्ना ती पुच्छित्वा इमाय नामा ती उत्ते न भिक्कवे एसा इत्थी इदानेव ते तयो जने दुःखा मोचेती पुब्बेती मोचे सियेवा ती वत्वा अतीतं आहरी. म्हणजे बुद्ध तिथे आले, भगवान तिथे आले आणि विचारले, भिक्खूंनो तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? या गोष्टीबद्दल भगवान असे सांगितल्यावर बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो या स्त्रीने या तिघांना फक्त आत्ताच नाही तर पूर्वीच्या जन्मातही संकटातून वाचवले होते असे म्हणून त्यांनी मागील जन्माची कथा सांगितली. अतीते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारयन्तो तयो जना अटवीमुखे कसंती ती सब्बं पुरी मसदी समेव. आता हे ग्रामरचं आहे, सध्या 10वीला तुम्ही म्हणजे हा कशा प्रकारे रीडिंग करायचं आहे. दिसंग एव असा शब्द आपण बोलू शकतो.
पण आपण हे वर्गामध्ये समजून घेऊ की कशा प्रकार किंवा पुढच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये व्यंजनाच्या पुढे जर स्वर असेल तर तो व्यंजन पूर्ण त्याच्यामध्ये एकरूप होतो आणि तो त्याचा आकार घेतो. म्हणजे इथे कसं दिलं आहे, पुरीम सदी पुरीम असदिसेव मेव असा शब्द आहे, तो एव असा शब्द होऊ शकतो आपला. तरी फ्युचरमध्ये मी तुम्हाला समजून सांगेलच, तर आता सुद्धा रीडिंग करून घ्या कारण जंगलिंग होऊ शकतं. पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना 3 पुरुष जंगलाच्या हद्दीत शेती करत होते. म्हणजे अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जं कारेंते तयोजना अटवीमुखे कसंती ती सब्बंग पुरीम स दी स म एव. म्हणजे पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजा राज्य करत असताना 3 पुरुष जंगलाच्या हद्दीत शेती करत होते. बाकीची कथा पूर्वीसारखीच आहे, म्हणजे तशीच आहे. तदा पनरय्या तिसु जनेषु कं इच्छसी ती उत्ते साह अह तयोपि दातूनं सख्योत देवाती आम न सक्कोती आम न सक्कोमी ती. तेव्हा राजाने तिला या तिघांपैकी कोणाला निवडशील असे विचारल्यावर ती म्हणाली, या तिघांपैकी कोणाला निवडशील असे विचारल्यावर ती म्हणाली, भगवान तुम्ही तिघांनाही सोडू शकत नाही का? राजा म्हणाला, नाही मी सोडू शकत नाही. सचे तयो दातून न सक्कोथ भातरंग मे देथा ती. जर तुम्ही तिघांना सोडू शकत नाही नसाल तर माझ्या भावाला सोडा. पुत्तं वा सामिकं वा गन्धं किं ते भातरा ती च उत्ता एते नाम देवसुलभा भातापन दुर्लभो ती वत्वा इमंगाथमाह. तेव्हा राजा म्हणाला, तू मुलगा किंवा पतीला घे, भावाचे काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणाली, हे देव, मुलगा आणि पती मिळवणे सोपे आहे, पण भाऊ दुर्मिळ आहे. असं म्हणून तिने ही गाथा म्हणाली. उच्छांगे देव मे पुत्तो पथे धावंतिया पती. देव, मुलगा माझ्या मांडीवर आहे, पती रस्त्यात पळत असताना मिळतो. तंच देसंग पस्सामी येतो सोदरीय मानये ती. पण मला अशी जागा दिसत नाही जिथून मी सख्या भावाला परत आणू शकेल. ही अट्टकथा आहे. ही पुढची अट्टकथा आहे ती आपण अट्टकथामध्ये अजून माहिती दिलेली आहे. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये जी छोटी प्रकारची माहिती आहे त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये अट्टकथेमध्ये माहिती आहे. ती आपण न घेता आपण डायरेक्ट आपल्या मुख्य धड्यावरती येऊया. राजा सच्चंग ऐसा वदती ती तुठ्ठ चित्तो तथो तयोपी जने बंद नागरातो आणेत्वा अदासी सा तयोपी ते गहेत्वा गता. राजाला वाटलं की ही स्त्री सत्य बोलत आहे आणि तो आनंदी होऊन त्या तिन्ही पुरुषांना कारागृहातून बोलावून तिच्या हवाली केले. तिने त्या तिघांना घेतले आणि ती निघून गेले. म्हणजे अशा प्रकारची इथपर्यंत तुमची ही जी कथा आहे म्हणजे पुस्तकामध्ये जेवढी दिलेली आहे तेवढी आपण आता सध्या वाचन केलेलं आहे. तर मोरल ऑफ द स्टोरी काय समजलं तुम्हाला की अशी प्रकारची स्टोरी आहे की आपण जेव्हा सुरुवात केली होती की एका स्त्रीचे 3 पुरुषांना ते घेऊन राजाच्या कैदीमध्ये टाकतात. तिथे ती जाते आणि सांगते की पती मिळवणं सोपं आहे, मुलगा तर मिळवणं सोपं आहे, पण सख्खा भाऊ मिळवणे खूप कठीण आहे. कारण आई वडील जर मेलेले असेल तर ते सख्खा भाऊ आता मिळू शकत नाही, म्हणून मला तुम्ही माझा भाऊ मला द्या. अशा प्रकारची याचना ती राजाकडे करते आणि राजा तिच्या बोलण्यावर खुश होऊन त्या तिघांनाही सोडतो. आणि हीच गोष्ट जेव्हा भिक्खू संघांना समजते तेव्हा ते चर्चा करत असताना तथागत तिथे येतात, भगवान तिथे येतात आणि त्यांना विचारतात की बाबा काय झालं, तुम्ही कसली चर्चा करत आहात. तेव्हा ते सांगतात की अशा प्रकारे कौशल राजाने 3 भावांना सोडलं कारण त्या स्त्रीने खूप बुद्धिचातुर्याने त्यांना सोडवलं म्हणून. मग भगवान बुद्ध म्हणतात की ह्या स्त्रीने आता नाही तर पूर्वजन्मामध्ये पण त्या भावांना तिघांना सोडवलं होतं आणि कथा अशीच होती म्हणून. तर अशा प्रकारची ही तुमच्यासाठी उच्छृंग जातक वंदना हे आज आपण ह्या ठिकाणी अट्टकथा जर घेतली तर अजून विस्तारित रूप होईल त्याचं, त्यामुळे मी अट्टकथा त्याच्यामध्ये जात नाही आहे. अट्टकथा म्हणजे हीच गोष्ट विस्तारित रूपामध्ये सांगण्यासारखी. पण आता आपण अट्टकथेमध्ये जात नाही आहे. तुम्हाला जेवढं आपल्या पुस्तकामध्ये आहे तेवढंच मी सांगितलं आहे. स्क्रीनवरती जेवढं आपल्याला पाली वचन आणि मराठी अनुवाद होता तो आपण लिहायचा आहे. पुढच्या वेळी आपण
चीन देशीय प्रवासी युआंग चांग ह्या धडा घेऊया किंवा इतर ती कविता असेल तर ती घेऊ आणि पण ह्या एंडिंगमध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत आपण हा पोर्शन संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो आय होप आपल्याला ही कथा समजली असेल. पाली भाषेनं आणि मराठी अर्थ तुम्हाला समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आपण स्क्रीनवरती जेवढं काय दिसलं होतं ते आपण लिहिले आहे असंही गृहीत धरतो. आणि आपल्या परीक्षेसाठी आपल्याला खूप सारा शुभेच्छा देतो. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. 10वीची परीक्षा आहे, जवळ आलेली आहे. सोबतच इतर उपासक उपासिका यांच्यासाठी पण ही गोष्ट महत्त्वाची आहे की भाव मिळणं खूप दुर्मिळ आहे. बहिणीला सक्का भाव मिळणं खूप दुर्मिळ आहे. तर ती स्त्री कशा प्रकारे बुद्धिचातुर्याचा वापर करून आपल्या तिन्ही म्हणजे मुलाला, पतीला आणि भावाला कशी सोडवते हे आपण पाहिलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं इत्थी पंडिता होती. बद्ध कुंडलकेसरमध्ये पाहिलं होतं की भगवान बुद्धांच्या काळामध्ये ती एक स्त्री कशी पंडित होते, कशी विद्वान होते. अशाच प्रकारे बऱ्याच स्त्रिया भगवान बुद्धांच्या काळामध्ये विद्वान झालेल्या आहेत. आताही विद्वान होत आहेत, पुढेही विद्वान होतील. कारण भगवान बुद्धांनी स्त्री पुरुष समानतेचं बीज हे 2500 वर्षापूर्वीच ह्या भारतभूमीमध्ये रोवलं होतं. त्याचं हे आता हे वटवृक्ष होत आहे. भगवान बुद्धांनी कधीही कुठल्याही स्त्रीला कमी लेखलं नाही. उलट त्यांना पुरुषाचा दर्जा दिलेला आहे. पुरुषांसारखे तेही निब्बाण प्राप्त करू शकतात, तेही सफल होऊ शकतात. ह्याचा विश्वास, आत्मविश्वास जो म्हणून आपण म्हणतो तो त्यावेळी 2500 वर्षापूर्वी त्यांनी रोवला होता या मातीमध्ये. त्याचीच फळं आज आपण चाखत आहोत. प्रत्येक महिला आज त्या ज्या महिला आहेत आज ज्या स्वतंत्र आहेत त्यावेळी त्यांनी जे केलं होतं कार्य त्याचं परिणाम पुढे जाऊन बाबासाहेबांनी संविधानाच्या मार्फत प्रत्येक स्त्रीला अधिकार दिला. आणि बाबासाहेबांचे गुरु तर भगवान बुद्धच आहेत. तर त्यांच्या गुरुने जी शिकवण दिली तीच त्यांनी संविधानाच्या मार्फत आपल्याला दिली. आणि आजची स्त्री मग ती कुठल्याही धर्मातली असू दे, कुठल्याही ह्याच्यातली असू दे, म्हणजे कुठली धर्म आहे, जात आहे, परंपरा आहे, संप्रदाय आहे, त्या कुठल्याही ह्यातली असली पण त्या प्रत्येक स्त्रीला स्वतंत्र असण्याचा अधिकार बुद्धांनी दिला होता. आणि बुद्धांचाच तोच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या मार्फत दिला. हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं, नोट करायचं आहे. आणि आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगलमैत्री व्यक्त करतो. भगवान बुद्धांच्या प्रती, बाबासाहेबांच्या कर्तृत्व व्यक्त करतो. आणि आपण जास्तीत जास्त पाली भाषेचा अभ्यास करून ही जी भाषा आहे त्या भाषेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. आणि जाण्यापूर्वी एकच गोष्ट, आपल्याला जर हे आपलं माझ्या चॅनलला आवडत असेल आणि अधिक सूत्रांचा अभ्यास करावं असं वाटत असेल तर हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपली रजा घेतो. नमो बुद्धाय.